पोलिसांनी केला आहे। खाद्यतेलाच्या बाजारपेठेत अधिक पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या पॅकिंगचे आकार प्रमाणित केले आहेत। ग्राहक व्यवहार विभागाने मापनाच्या कायदेशीर चौकटी अंतर्गत ही दुरुस्ती केली आहे। सुधारित नियमांनुसार आता पाम तेल, पामोलिन, सोयाबीन तेल, सूर्यफुलाचे तेल, मोहरीचे तेल, भुईमुगाचे किंवा शेंगदाण्याचे तेल, तिळाचे तेल, राईस ब्रान ऑइल, सरकीचे तेल आणि मक्याचे तेल या सर्व प्रमुख खाद्यतेलांसाठी वेष्टनाचे आकार निश्चित केले गेले आहेत। या सर्व तेलांसाठी आता 200 ग्राम, अर्धा किलो, 1, 2, 3, 4 आणि 5 किलो, 15 किलो आणि 20 किलो या आकारांच्या पॅकिंगना मंजुरी देण्यात आली आहे। सध्या बाजारपेठेत पॅकिंगचे वेगवेगळे आकार उपलब्ध आहेत, त्यामुळे ग्राहकांना किंमत आणि आकारमान यांची तुलना करून निर्णय घेणं कठीण जातं। आता सुधारित नियमांमुळे ग्राहकांना माहितीपूर्वक आणि पारदर्शक पद्धतीने त्यांच्या पसंतीच्या खाद्यतेलाची निवड करता येईल। त्याचप्रमाणे पॅकेजिंगमध्ये एकसमानता आल्याने खाद्यतेल उद्योगालाही फायदा होईल, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने म्हटलं आहे। मध्य पूर्वेतल्या संघर्षामुळे देशात इंधनाची